तर मराठी कार न्यूज फॅमिली वेलकम आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। आज मी तुमच्यासाठी ना एकदम खास अशी गाडी घेऊन आलेलो आहे। प्रीमियम गाडी आहे। तुमचं बजेट एक साधारणतः 60 ते 70 लाख रुपये आहे आणि तुम्हाला एक प्रीमियम गाडी घ्यायची आहे। पण त्या प्रीमियम गाडीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज देखील चांगलं भेटायला पाहिजे, ड्रायव्हिंग गाडीचे जबरदस्त असायला पाहिजे। गाडी जर पाहिली तर पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा असायला पाहिजे आणि डिझेल इंजिनमध्ये सुद्धा असायला पाहिजे। तर त्यापैकीच एक गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल प्रीमियम कार घ्यायची आहे तर BMW X1 चा विचार तुम्ही नक्कीच करू शकता। आज गाडी आपल्या सोबत आहे। स्पेशल थँक्स BMW इंडिया ज्यांनी आपल्याला ही गाडी पाठवली। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गाडीबद्दल ना पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। मायलेज, ॲव्हरेज, प्राइसिंग, ईच अँड एव्हरीथिंग, फीचर्स काय आहे। त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही आहे BMW X1। आता BMW X1 मध्ये ना दोन व्हेरियंट येतात, पेट्रोल आणि डिझेल। हे व्हेरियंट जर पाहिलं हे डिझेल इंजिन मध्ये आहे। पेट्रोल इंजिन मध्ये सुद्धा तुम्ही हे जे व्हेरियंट आहे हे घेऊ शकता। त्याची किंमत काय आहे हे तुम्ही व्हिडिओच्या पुढे पहा। आता इथे जर पाहिलं कीज मध्ये जर पाहिलं तर इथे BMW चा लोगो आहे। सो इथनं तुम्ही गाडी लॉक करू शकता, इथे बूट ॲक्सेस करू शकता। इलेक्ट्रिक जो टेलगेट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। त्याचसोबत इथनं तुम्ही गाडीच्या इथे लॉक अनलॉक करू शकता। सो प्रीमियम लेवलची जी कीज आहे ही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते। फ्रंटने गाडीचा लुक जर पाहिला ना तर नवीन जे अपडेट आलं होतं ना X1 मध्ये त्यामध्ये ग्रिल सुद्धा तुम्हाला नक्कीच मोठी देण्यात आलेली आहे आणि नक्कीच गाडीला चांगली दिसते। त्याचसोबत इथे जे LEDs हेडलॅम्प आहेत ते इथं तुम्हाला ऑफर करण्यात आले। DRLs आहे आणि याचा रात्रीच्या वेळेस जर मित्रांनो थ्रो पाहिला ना जबरदस्त आहे, कुठलाही विषय नाही। तुम्हाला आफ्टर मार्केट काहीच करायची गरज नाही। त्यानंतर इथे जर आपण आलो तर फ्रंट 4 पार्किंग सेन्सर तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि स्टायलिश जो BMW चा लोगो आहे हा तुम्ही इथे बोनटवरती पाहू शकता। सो फ्रंटने जर गाडीचा लुक पाहिला ना तर एक प्रॉपर अशी SUV चा जो लुक आहे हा या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतो। त्यानंतर इथे जर आपण आलो तर ॲडासचे फीचर सुद्धा देण्यात आलेले आहेत। सो इथे जे कॅमेरा बेस ॲडास आहे हा देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला लेन डिपाचे वॉर्निंग असेल, त्यानंतर एमर्जन्सी ब्रेकिंग जी लाईट्स आहे ही सुद्धा याच्यामध्ये येऊन जाते आणि एक साऊंड देखील येतो। बाकी इथे जर आपण आलो तर M स्पोर्टची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे। ओव्हर जर पाहिले तर असं काही डिझाईन आहे। इथे टर्न इंडिकेटर आहे, त्यानंतर ते इलेक्ट्रिकली जे आहे ते आपण ॲडजस्ट फोल्डेबल देखील आहे। बाकी BMW जर पाहिलं तर नवीन अपडेटमध्ये म्हणजे ज्यावेळेस गाड्यांचं नेक्स्ट जनरेशन येतं ना त्यावेळेस काही ना काही अपडेट देते। सो इथे डोअर जर पाहिले ना अशा प्रकारे जे डोअर आहेत इथे इन्स्टॉल करण्यात आले। थोडेसे तुम्हाला ओल्ड स्कूल वाटू शकतात बट डिझाईन जर पाहिले ना नक्कीच चांगलं आहे। साईडने जर आपण आलो तर गाडीचा ओव्हरऑल लुक जर पाहिला तर 4500 mm तुम्हाला पूर्णपणे गाडीची लेंथ मिळून जाते। गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला 183 mm चा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। त्यानंतर अलॉय व्हील जर पाहिले तर एकदम स्टायलिश जे डिझाईन हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले। आता पावसाचे दिवस आहे बरं का, त्यामुळे बऱ्यापैकी मी जस्ट गाडी धुतली होती बट पाऊस येऊन गेला त्यामुळे खराब झालेले आहेत। 18 इंचचे अलॉय व्हील मिळून जातात। 225, 55, R18ची टायर प्रोफाईल ही तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक या ठिकाणी मिळून जातात। गाडी जर पाहिली ना म्हणजे ओव्हरऑल डिझाईन जर पाहिलं ना हे X3 प्रमाणे तुम्हाला डिझाईन या गाडीचं वाटू शकतं। 4500 mm तुम्हाला जी लेंथ ही या ठिकाणी मिळून जाते। मागच्या साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर असं काय जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो। बऱ्यापैकी तुम्हाला लाइनिंग, क्रीजेस या ठिकाणी पाहायला भेटतात। जे डिझाईन आहे हे सुद्धा चेंज करण्यात आलेले आहे। इथे जर पाहिलं तर पूर्णपणे LED टेल लॅम्प हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। त्याचसोबत रिअर वायपर आहे, डिफॉगर मिळून जातो। ते जर पाहिलं रिअर कॅमेरा आहे विथ वॉशर सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। X1 ची बॅजिंग तुम्ही पाहू शकता आणि रिअर साईडला एक्झॉस्ट जर पाहिला, ओके एक्झॉस्ट कुठे आहे, ओके हा एक्झॉस्ट तुम्ही इथे पाहू शकता। सिंगल एक्झॉस्ट आहे, डबल एक्झॉस्ट तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे। सो रिअर साईडने जर पाहिलं तर तुम्हाला जे 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहे ते मिळून जातात। बंपर ब्लॅकमध्ये आहे। त्यानंतर वरच्या साईडला रूफ जर पाहिला स्पॉइलर देखील देण्यात आलेलं आहे। पॅनारॉमिक सनरूफ आहे जो की भरपूर मोठा आहे। शार्क फिन अँटिना तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। सो बाहेरच्या साईडने गाडीचा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि इथनं ना तुम्हाला जे पेट्रोल डिझेल हे भरायचं आहे। आता ही गाडी जर पाहिली डिझेल इंजिनमध्ये आहे सो ॲड ब्लूटूथ देखील तुम्हाला इथे ॲड करावा लागणार आहे। आपण एकदा गाडीचं इंजिन पाहून घेऊ। ओके सो हे आहे इंजिन। आता गाडीमध्ये जर पाहिलं तर हायड्रॉलिक स्टडसुद्धा तुम्हाला बोनटमध्ये मिळून जातात। इंजिन जर पाहिलं 2 लिटरचं डिझेल इंजिन आहे, 4 सिलेंडर आहे। तुम्ही जर सेटअप पाहिलं ना एकदम प्रॉपर सेटअप तुम्हाला या डिझेल इंजिनचा या ठिकाणी पाहायला भेटतो। गाडी पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा आहे। सेफ्टी हे जे बार आहेत हे देखील तुम्ही याच्यावरती पाहू शकता, गरम झालेले बरं काही
BMWची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता. पॉवर फिगर जर पाहिली 148 bhp आणि 360 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला ह्या इंजिनकडून मिळतो. आणि गाडीचं ॲव्हरेज जर पाहिलं ना डिझेल इंजिनमध्ये, ज्यावेळेस मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे हे तुम्हाला चांगलं भेटणार आहे. तर ह्या गाडीचं जे कंपनी ॲव्हरेज देते ना डिझेल इंजिनमध्ये ते आहे 20.37 किलोमीटर, म्हणजे 20 किलोमीटरचं जे ॲव्हरेज आहे हे तुम्ही पकडू शकता. आणि ऑन रोडवरती तुम्ही जे ॲव्हरेज आहे ना हे या गाडीकडून साधारणतः 15 ते 18च्या दरम्यान ॲव्हरेज घेऊ शकता. डिपेंड ऑन सिच्युएशन तुम्ही गाडी कशी चालवता. तुम्ही हायवेजवरती जर चालवत असाल ना एक 16 ते 18च्या दरम्यान ह्या गाडीकडून ॲव्हरेज नक्कीच घेऊ शकता. प्रीमियम लेवलची गाडी आहे बरं का, तरी देखील ॲव्हरेज तुम्हाला चांगलं भेटणार आहे. परफॉर्मन्स देखील नक्कीच चांगला आहे. व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्कीच पहा. आणि सिटीमध्ये तुम्ही जर विचार करत असाल तर ह्या गाडीकडून तुम्ही एक साधारणतः 12 ते 14च्या दरम्यान डिझेल इंजिनमध्ये ॲव्हरेज घेऊ शकता. सो भरपूर गोष्टी झाल्या. आता आपण गाडीचं इंटिरियर पाहण्याच्या आधी बूट स्पेस मी तुम्हाला गाडीत सांगून देतो. 540 लिटरचा बूट स्पेस आहे जो की भरपूर मोठा आहे. त्याच्या खाली स्पेअर व्हील देखील देण्यात आलेला आहे. बाकी डोर हँडलपासून आपण सुरुवात करूया. डोरमध्ये तुम्ही 1 लिटरची बॉटल ठेवू शकता. 4ही पॉवर विंडो तुम्हाला ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत मिळून जातात. इथनं तुम्ही जे इलेक्ट्रिकली जे ओआरएम आहेत ते ॲडजस्ट करू शकता. इथे लॉक अनलॉकचे बटन देण्यात आलेले आहेत. हार्मन कार्डनचे जे स्पीकर आहेत ते गाडीमध्ये यूज झालेले आहेत. आणि क्वालिटी जर पाहिली ना जबरदस्त क्वालिटी भेटते. इथे जर पाहिलं इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल जे आहे या गाडीमध्ये पाहायला भेटतं. सीट जर पाहिलं मसाज फंक्शनसोबत हे सीट जे आहे ते देण्यात आलेलं आहे. प्लस एक्स्ट्रा जो सपोर्ट आहे हा देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. मेमरी फंक्शन देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे 8 वे ॲडजस्टेबल जे सीट हे असणार आहे. मसाज फंक्शनसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पण एक गोष्ट आहे व्हेंटिलेटेड सीट याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेली नाही आहेत. इथे जर आपण आलो तर इथनं जे आहे ते ॲटो जे हेडलॅम्प आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता. बाकी स्टेअरिंग जर पाहिलं तर स्टेअरिंग हे असं काय देण्यात आलेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे ही जर स्क्रीन पाहिली ही देखील कर्व डिस्प्ले सोबत येते त्यामुळे कनेक्टेड आहे. त्यामुळे एक प्रीमियम फील नक्कीच येतो. इथे जर आपण आलो तर लेदरने जे स्टेअरिंग आहे रॅप केलेलं आहे. होल्ड करण्यासाठी पाहिलं ना एकदम जबरदस्त आहे. म्हणजे मी लास्ट 2 डेजपासून ही गाडी वापरतोय. बट गाडीचा जो परफॉर्मन्स आहे हा नक्कीच चांगला आहे. टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता. इथे जर आपण आलो तर इथे लिमिटर देखील आहे. सो स्पीड लिमिट तुम्ही इथनं सेट करू शकता. इथे जर आपण आलो तर ट्रॅक चेंज असेल, व्हॅल्यूम अप डाऊन, त्यानंतर फोन रिसिव्ह तुम्ही इथनं करू शकता. BMWचा एक प्रीमियम लोगो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे जर आपण आलो तर एम्स जे स्पोर्ट जो लोगो आहे हा देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. बाकी ही स्क्रीन जर पाहिली तर 10.25 इंचची आहे. आणि बऱ्यापैकी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे ही याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर असा जो त्याचा लेआउट आहे हा देखील चेंज करू शकता. तुम्ही पाहू शकता की इथे समजा आपण जर चेंज केलं तर इथे नॅव्हिगेशन पाहू शकता. जर तुम्हाला जो अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले इथे तुम्ही वायरलेसली कनेक्ट तर करू शकता. तो मॅप जर इथे पाहायचा असेल तर तो देखील इझिली या ठिकाणी पाहू शकता. इथे जर आपण आलो तर इथे स्पीड आहे, बाकी फ्यूल गेज आहे आणि टायमिंग वगैरे किलोमीटर हे तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर ही स्क्रीन जर पाहिली तर अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला ऑब्वियसली सपोर्ट करते. भरपूर असे जे फीचर्स आहेत हे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये रिअर कॅमेराचा जो व्ह्यू आहे हा मी तुम्हाला एकदा दाखवतो. कॅमेरा फक्त रिअर साईडलाच देण्यात आलेला आहे. आय विश 360 डिग्री कॅमेरा असायला पाहिजे होता बट याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. नेक्स्ट अपडेटमध्ये नक्कीच येईल. पण कॅमेरा क्वालिटी जबरदस्त आहे. तुम्हाला जो व्ह्यू आहे हा समजा तुम्हाला मोठा करायचा असेल सो अशा प्रकारे तुम्ही जो कॅमेरा आहे हा देखील मोठा करू शकता. बऱ्यापैकी वाईड अँगल आणि वेल कॅलिब्रेटेड जो कॅमेरा अँगल आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. बाकी हे जर डिझाईन पाहिलं ना एकदम प्रीमियम लेवलचं डिझाईन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. आणि याच्यामध्ये ना ॲम्बियंट लाईटिंग देखील देण्यात आलेली आहे. सो ड्युअल क्लायमेट झोन AC तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. सेफ्टीमध्ये जर पाहिलं 6 एअरबॅग आहेत. युरो एनकॅपमध्ये ना ह्या गाडीने 5 स्टार रेटिंग जे आहे ते घेतलेलं आहे. त्यामुळे सेफ्टीमध्ये कुठलाही विषय नाही. इथे जर पाहिले इथे एक सब ऊपर देखील आहे. इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे. इथे थोडंसं प्रीमियम लेवलचं जे मटेरियल यूज झालेलं आहे. 2 कप फोल्डर आहे. आणि ह्या गाडीमध्ये तुम्हाला जो वायरलेस चार्जर आहे हे जे फीचर्स आहे ना हे माझ्या मते प्रत्येक कंपनीने थोडंसं या बाबतीत विचार करायला पाहिजे. इथे जर आपण आलो तर याला सेपरेट लॉक देण्यात आलेलं आहे. ऑन दी वे ज्यावेळेस तुम्ही चाललेला आहात आणि वायरलेस चार्जिंग तुम्हाला करायचे आहे तर अशा वेळेस हे जे लॉक आहे ना एकदम परफेक्ट काम करतं. कुठलाही विषय नाही. इथे जर आपण आलो तर इथे 2 Type-C ज्या पोर्ट आहेत ते देण्यात आलेले आहे. सेंटर कॉन्सोल पहा तुम्ही एकदम प्रीमियम लेवल याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. इथनं तुम्ही इंजिन स्टार्ट स्टॉप करू शकता. हा ड्राईव्ह सिलेक्टर आहे. सो इथे जर आपण आलो तर हे ड्राईव्ह, त्यानंतर N आणि R असे मोड जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. पार्किंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळून जातो. इथनं आहे ना तुम्ही व्हॅल्यूम अप डाऊन करू शकता. इथे जे ट्रॅक आहे ते चेंज करू शकता. मोड चेंज करू शकता. गाडीमध्ये ड्राईव्ह मोडसुद्धा देण्यात आलेले आहेत.
आणि ॲटो होल्डचं सुद्धा बटन जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. प्लस ड्रायव्हर सीटला सुद्धा तुम्हाला हा जो सपोर्ट हा इथे देण्यात आलेला आहे. आणि प्लस सनरूफ विसरून कसं चालेल, पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला ऑलमोस्ट जी सेकंड रो आहे ना इथपर्यंत जातो. त्यामुळे एक एअरी फील जो येतो याच्यामध्ये नक्कीच देण्यात आलेले आहे. इलेक्ट्रॉनिक आयरन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. त्यानंतर ह्या ज्या लाईट्स आहेत ह्या टचने जे आहे ते तुम्ही ऑपरेट करू शकता. सो एक चांगलं जे फीचर्स आहे हे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. इथून तुम्ही सनरूफ ओपन करू शकता. इथे जर आपण आलो तर इथे एक व्हेनिटी मिरर आहे विथ लाईट. आणि ड्रायव्हरला जर पाहिलं इथे सुद्धा एक व्हेनिटी मिरर विथ लाईट जो आहे तो देण्यात आलेला आहे. सो फ्रंट साईडला जर पाहिलं तर असे काही जे फीचर्स ही गाडी ऑफर करते. आपण एकदा रिअर साईड चेक करूया. गाडीमध्ये जो गिअरबॉक्स आहे हा ड्युअल क्लच ट्रान्समिशन देण्यात आलेला आहे. त्याचा जो परफॉर्मन्स आहे हा कसा आहे आपण पाहूयात. बाकी इथे जर रिअर स्पेस पाहिला, हे फ्रंट जे सीट आहे हे माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. चांगला जो स्पेस आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. प्लस जो थाई सपोर्ट आहे हा देखील चांगला देण्यात आलेला आहे. आणि ह्या साईडला जर मी गेलो तर इथे जर पाहिलं तर AC देण्यात आलेला आहे जो की तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. टाईप C पोर्ट आहेत 2 फास्ट जे आहे ते चार्जिंगला सपोर्ट करतं, ही चांगली गोष्ट आहे. बाकी इथे जर आपण आलो तर जो आर्मरेस्ट आहे हा देखील देण्यात आलेला आहे विथ कप होल्डर. आणि याला जर पाहिलं तर लॉक देखील देण्यात आले आहे. सो काही तुम्ही जर ठेवत असाल तर याला जे आहे ते एकदम परफेक्ट या ठिकाणी ठेवू शकता. आणि ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत हे देखील देण्यात आलेले आहेत. सो जर रिअर साईडला जरी पाहिले हे सीटसुद्धा मी बऱ्यापैकी मागे घेतलेले तरी देखील तुम्हाला जो स्पेस आहे हा नक्कीच चांगला मिळून जातो. ओके, तर मित्रांनो आपण चालवतोय BMW X1. गाडी डिझेल इंजिनमध्ये आहे. हा सेंट्रो कॉन्सोल जर पाहिला ना हा देखील एकदम प्रीमियम आहे आणि तो ऑपरेट करण्यासाठी ना सुद्धा मजा येते. सो रेडी स्टेडी गो. गाडीची पॉवर जबरदस्त आहे बरं का. म्हणजे ओव्हरऑल एक प्रीमियम ज्या कार्स आपण ज्याला म्हणतो ना, ज्या ओळखल्या जातात परफॉर्मन्ससाठी, खास त्यांच्या ड्रायव्हिंगसाठी, खास त्यांच्या फीचर्ससाठी, तर BMW X1 मध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी ऑफर करण्यात आलेल्या आहेत. आता इंजिन जर पाहिलं तर इंजिनबद्दल आपण थोडंसं बोलूया. इंजिन गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे 2000 CCचं जे की 4 सिलेंडर आहे आणि 148 bhp आणि 370 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. आणि ही गाडी चालवण्यासाठी खास माझ्या हायवेजवरती तुम्हाला जो परफॉर्मन्स आहे ना तो नेक्स्ट लेवल भेटतो. जे ट्युनिंग करण्यात आलेलं आहे ना इंजिनचं एकदम परफेक्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे तर अशा वेळेस कुठलाही लॅग नाही आहे. जो गिअरबॉक्स आहे DCT गिअरबॉक्स गाडीमध्ये यूज झालेला आहे. एकदम चांगल्या पद्धतीनं हा जो गिअरबॉक्स आहे हा काम करतो. क्विक शिफ्टिंग आहे. बाकी फ्यूल एफिशियन्सीबद्दल बोलूया, कारण की मी आधी ज्यावेळेस इंट्रोडक्शन दिलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे एक अराउंड 60 ते 70 लाखाचं जर बजेट असेल तर तुम्हाला एक प्रीमियम कार घ्यायची असेल आणि ती गाडी ऑलराऊंडर पाहिजे तर ही गाडी बेस्ट काय आहे का, तर तुम्हाला ॲव्हरेज गाडीचं नक्कीच चांगलं भेटतं. आता कंपनीने 20.37चं जे ॲव्हरेज आहे म्हणजे 20.37 KMPLचं जे ॲव्हरेज आहे हे क्लेम केलेलं आहे. अराउंड आपण 20 पकडू शकतो. आणि ऑन रोडवरती ही गाडी आहे ना हायवेजवरती तुम्हाला 16 ते 18च्या दरम्यान बिंदास ॲव्हरेज देते. कुठल्या विषय नाही. मी सुद्धा ही गाडी जवळपास सोलापूरला घेऊन गेलो होतो त्यावेळेस सुद्धा गाडीने एकदम चांगलं ॲव्हरेज दिलं. आणि त्याचसोबत सिटीमध्ये, आता सिटीमध्ये जर विचार केला तर एक अराउंड 12 ते 14 दरम्यान तुम्ही ॲव्हरेज घेऊ शकता. तर ॲव्हरेजचा विषय क्लिअर झाला की एक प्रीमियम गाडी आहे, ॲव्हरेजसुद्धा तुम्हाला चांगलं भेटतं. त्याचसोबत ग्राउंड क्लिअरन्स. आता प्रीमियम कार ज्यावेळेस आपण घेण्याचा विषय करतो त्यावेळेस भारतातले रोड जर पाहिले तर सिटीमध्ये तुम्हाला चांगलं भेटतात. सिटीच्या बाहेर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी खराब लागतात. गावासारख्या एरियामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा खराब रोड असतात. अशा कंडिशनला ही गाडी एकदम परफेक्ट पद्धतीने टॅकल करते. म्हणजे तुम्ही एकदम खराब रोड असेल ना अशा ठिकाणी सुद्धा गाडी कॉन्फिडंटली ही गाडी चालू शकता, कुठलाही विषय नाही. प्लस गाडीचा स्टेअरिंग फीडबॅक नाद आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गाडी पटकन म्हणजे तुम्ही थोडीशी जरी स्टेअरिंग मूव्ह केली ना तरी देखील जो रिस्पॉन्स आहे हा क्विक रिस्पॉन्स भेटतो. त्यामुळे एक स्पोर्टी कॅरेक्टर ह्या गाडीमध्ये नक्कीच आहे. गाडीमध्ये बूस्ट मोड म्हणजे पॅडल शिफ्टर आहे आणि ते पॅडल शिफ्टर जर पाहिले ना ते देखील एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात. तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे किंवा क्विक स्पीड पकडायचं आहे सो अशा कंडिशनला देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाडी जे आहे ते चालू शकता. म्हणजे ऑलमोस्ट गाडी आहे ना एकदा तुम्ही पॅडलवरती पाय जर प्रेस केलं ना गाडी 80चं जे स्पीड आहे ते अचीव करते आणि एक साधारणतः 8 ते 9 सेकंदमध्ये तुम्ही गाडीचं जे स्पीड आहे ते 100चं स्पीड जे आहे ते अचीव करू शकता. प्लस पॅडल शिफ्टर आहे, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आहे, 6 एअरबॅग सेफ्टीच्या दृष्टीनं जर पाहिलं तर देण्यात आलेले आहेत. बट एक गोष्ट आहे की 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर्स आहे हे या गाडीमध्ये असायला
पाहिजे होतं, जे की माझ्या मते मिसिंग आहे. ते असलं असतं तर नक्कीच एक आपण ज्याला म्हणतो ना की परफेक्ट कार आपण ज्याला म्हणतो तशी तर ही परफेक्ट कार आहे. बट ते 60 डिग्री कॅमेराचं फीचर हे असायला पाहिजे होतं. बाकी अजून काय बोलू, भरपूर चालवलेली आहे गाडी. जवळपास 1,500 किलोमीटर मी अराउंड 5 ते 6 दिवसामध्ये ही गाडी चालवली. चांगला एक्सपिरियन्स होता. तर मित्रांनो, BMW X1चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे जर प्रीमियम कारचा रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ कुठल्या गाडीवरती पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.